नानांना पेपर वाचता वाचता कधी डुलका लागला ते कळलंच नाही. रविवारचा टाइम्स त्यांच्या आवडीचा. अगदी इंग्रजी वाचायला यायला लागल्यापासून ते आज तागायत कित्येक वर्ष झाली असतील, निदान 50 तरी नक्की. टाइम्स घेतला की त्यांना आजूबाजूला कोणी असलं नसलं भान नसायचं. अगदी एडिटोरियलपासून ते क्लासिफाईडपर्यंत काहीही गरज नसताना सोमवारचा असेंटसुद्धा अगदी इंटरेस्ट घेऊन चाळायचे. वाचताना कधीकधी इतकी तंद्री लागायची की सकाळी किंवा दुपारी 4 वाजता निवांत एक एक घोट घेत पेपर वाचावा म्हणून घेतलेला चहाचा कपही पेपर वाचायच्या नादात अगदी गारढोण होऊन जायचा. नंतर कधीतरी बातमी किंवा आर्टिकल वाचून झालं की मग चहाचा कप बाजूला बेवारस होऊन पडल्याचं त्यांच्या लक्षात यायचं आणि मग तो गारढोण चहा ते एका घोटात पिऊन टाकीत. गोदीमामी मग चष्म्यातून तिरक्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत. तिला राग येई त्यांनी तो गारढोण चहा काहीही कुरकुर न करता थंडपणे ढोसल्याचा. नाना तिची नजर चुकवायला परत पेपरमध्ये चेहरा घुसवत. लग्न झाल्यापासून हे असं कित्येक वर्ष घडत असेल. आठवड्यातून किमान 1-2दा तरी नक्की. 1-2 नाही, गेली 50-1 वर्ष. गोदीमामीला त्यांनी कधी चहा परत गरम करून दे असं मागितलं नाही आणि गोदीमामीनेही आपणहून कधी उठून तो निवाळलेला चहा गरम करून दिला नाही. गोदीमामीला त्यांच्या या असल्या वागण्याचा मनस्वी त्रास होई. ती भाजीबिजी चिरत काही बाई बोलत राहायची, पण नानांचं तिच्या बोलण्या कशाबद्दल चालू आहे याकडे सुद्धा लक्ष नसायचं. तिनं काही प्रश्न जरी विचारला तरी नुसते हूं असं म्हणायचे. बरेचदा तेही नाही. मग गोदीमामी चिडायची. कधीतरी उत्तर द्या, आयुष्यभर मेलं दुर्लक्ष असं खेकसायची. तरीसुद्धा नाना पेपरमध्ये डोकं खुपसून कपाळावरच्या आट्यांची हालचाल करत काहीतरी बारीक वाचत असायचे. गोदीमामीला सुरुवातीला जड गेले, पण हळूहळू तिलाही याची सवय झाली. पण ती बोलायची थांबली नाही. नानांबरोबर एकटेच काहीतरी सुचेल ते बोलत राहायची. कधी माहेरचं, कधी सोसायटी मधल्या कुणा मुलामुलींच्या स्थळाविषयी, कधी कुणा शेजारी पाजारी फारच भांडण झालं असेल तर ते, कधी अर्थपूर्ण कधी निरर्थक, पण सतत काहीतरी बोलत राहायचं. नानांचं लक्ष असो नसो, डुलका लागल्याने नानांची खुर्चीवरची पकड सैल झाली. खिडकीतून दुपारच्या वाऱ्याच्या झोतातून पेपर भुरकन उडून गेला होता. त्या आवाजानं नानांची सावध झोप मोडली. धूळ आत यायला नको म्हणून नाना त्यांच्या रेलिंग चेअरवरून खिडकी बंद करायला म्हणून उठले. आणखी एका वाऱ्याच्या झोताने कपाटावरची आणखी 7-8 कागद अस्ताव्यस्तपणे इतस्त उडाली. टाइम्सची उडणारी पाने, अचानक उडलेले कपाटावरची सुट्टे कागद, हे सगळं लगबगीने गोळा करता नानांची भलतीच ताळांबळा उडली. 70मध्ये आता पूर्वी इतकं शारीरिक चपळाई उरली नव्हती. तेवढ्यात नाना एखाद्या पाषाण मूर्तीसारखे थबकले. घरभर इस्ताइस्त उडणाऱ्या त्या सुट्ट्या कागदांकडे एका विचित्र शून्य नजरेने पाहत तसेच उभे राहिले. का गोळा करायचे ते कागद? नानांनी स्वतःलाच प्रश्न केला. काय मिळवणार मी परत ते कागद फाईलला लावून? त्यापेक्षा ते कागद सैरव ते उडत आहेत तसे उडू देत. खिडकीतून घरभर भिरभिरणाऱ्या मोकाट वाऱ्याचा जोर जसा कमी झाला आणि पाण्यावर गलबत हलावं तसा मंदपणे हलत एक कागद जमिनीवर स्थिरावू लागला. पण एकदम त्यांना काही वाटलं कुणास ठाऊक. बिचारे एकटे नाना फरशीवर उकडीव चालत एक कागद गोळा करू लागले. गुडघ्याला स्वतःच्या शरीराचं वजन सहन होईना तसे मटकन खाली बसले. मुटकुळ झाल्यासारखी मनाला क्षणभर विचार चाटून गेला. आता घरात गोदी असती तर गार फरशीवर असं बसू दिलं नसतं. बसकर घ्या, परत सांधे धरतील आणि एकटेच कण्हत बसाल रात्री, असं चटकन म्हणाली असती. नानांनी तसंच दुर्लक्ष केलं असतं तिच्याकडे. तिनेही उठून त्यांना बसकर दिलं नसतं. तिला तरी कुठं होती दिवसातून 50 वेळा उठबस. नानांना एकदम गोदीने बसकर सरकवल्याचा भास झाला. एवढ्यात नाना परत भानावर आले.
खिन्नपणे एक एक कागद गोळा करू लागले. पहिलाच हाती आला तो गोदीचा ऑटोप्सी रिपोर्ट. क्षणभर नजर फिरवली आणि दुसरा उचलला. आधी ECG, मग एक्स-रे, मग किमो, मग रेडिएशन, मग मध्येच एखादा हिमोग्राम. डिस्चार्ज समरी एक एक करत गोदीचं अल्पायुष्य नाना त्यांच्या थरथरत्या बोटांमध्ये सामावून घेत होते. बराच काळ नाना तसेच बसून राहिले. 15-20 मिनिटे तरी झाली असतील. डोळ्यामध्ये ओलसर दव साचला होता. हाताची बोटं गार झाल्यासारखी वाटत होती. किती एक वेळ शून्यात. पिवळसर भिंतीवर असलेले फोपडेही अस्पष्ट दिसू लागलेस्तोवर नाना तसेच बसून होते. नानांना गेल्या वर्षीचा सप्टेंबर महिना आठवला. गणपती बुडवून आले आणि दुसऱ्याच दिवशी गोदीचं दुखणं बळावलं. जणू काही गौर-गणपतीचं सगळं नीट व्हावं म्हणून तिनं कळ धरून ठेवली असावी तशी ती न सांगता दुखणं सहन करत होती का खरंच गौरी-गणपतीत ती व्यस्त असल्यामुळे तिला त्रास जाणवला नाही, हे नानांना काही शेवटपर्यंत उमगलं नाही. काही दुखलं खुपलं अगदीच अंगावर काढता नाही आलं तरी गेली कित्येक वर्ष गोदीमामी आणि नाना दाखवायला जात. त्या मोकाशी डॉक्टरांनी वेगळी शंका येते असं सांगत डॉक्टर कामतांकडे पाठवलं. कामतांनी सगळ्या तपासण्या करून घेतल्या. मनात एखादी पाल चुकचुकते तेव्हा ती अभद्रपणे भिंतीवर कुठेतरी सरपटत असतेच. पहिल्या लॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून दुसऱ्या लॅबला सॅम्पल तिथेही पॉझिटिव्ह आले. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी निगेटिव्ह घडावं अशी आशा लावून बसलेल्या गोदी आणि नानांची दुसऱ्या लॅबच्या रिपोर्टने पूर्ण निराशा झाली. कामतांनी गोदीमामीला जरा वेळ बाहेर बसा असं सांगितलं. कोण कोण असतं घरी? कामत डॉक्टर, मी आणि गोदी दोघं. नाना बोलतात तेव्हा आवाजात अजिबात चढ उतार नसतो. एका फ्रिक्वेन्सीने रेडिओचं स्टेशन लावावं तसे नीरव शब्दोच्चार. मुलगा मुलगी कुठे असतात? कामत डॉक्टर, नाही, आम्ही दोघंच. नाना. डॉक्टर कामतांनी फार वेळ घेतला नाही. सरळ मुद्द्याला आले. तुमच्या मिसेसना युटरसचा कॅन्सर आहे. स्टेज पुढची आहे. टाईपही रेअर आहे. मी फार टेक्निकल सांगत बसत नाही, पण उगीच इकडे तिकडे दाखवत त्यांना अधिक त्रास देऊ नका. आपण ट्रीटमेंट सुरू करू. फार अपेक्षा नका ठेवू. ट्रीटमेंट क्युअरसाठी नाही तर लाईफ फ्लोविंग होणे आणि वेदना कमी व्हाव्यात याकरिता आहे. हे धरून चाला. नाना एखाद्या आज्ञाधारक मुलानं गुरुजींचं ऐकावं तसं मुकाट ऐकत होते. डॉक्टर कामतांचं बोलणं संपल्यावर ते खुर्चीतून उठले, फाईल हातात घेतली आणि मुकाट्याने पाठमोरे होऊन नजरेने दरवाजा शोधू लागले. आणि पुढच्याच एका क्षणात लहान मूल रडावं तसे रडू लागले. गोदीमामीला एव्हाना जाणीव झाली होती. तिला फक्त दुःख व्हायचं. ज्या गर्भाशयानं एक जीव निर्माण करायचा ते गर्भाशयच आता माझ्या जीवावर उठलंय असं पुटपुटायची. नानांना ऐकू येई, पण नाना नेहमीप्रमाणे पेपरमध्ये मान खुपसून घेत आणि गोदी पाहत नाही ना हे पाहून शर्टाच्या बाहीने पापण्या आणि नाक पुसून घेत. गोदीमामीला शेवटपर्यंत समजत नसे नानांना ती बोलली ते ऐकू गेले की नाही ते. डॉक्टर कामतांनी 6 महिने सांगितले होते. गोदीमामी 5च महिने टिकली. बरंच भोगलं. नानांनी आईने लहान मुलाचं करावं तसं सगळं केलं गोदीचं. शेवटी गोदीमामी जाताना नानांना स्वतःला जपाल ना एवढंच बोलली. नानाने नुसतीच मान हलवली आणि बाहीने परत डोळे टिपले. जपतो असं बोलले आणि तिचा हात हातात धरून तिच्या ओटीपोटावर डोकं टेकून पाषाणवत स्थिर झाले. नानांनी डोकं वर घेतलं तेव्हा गोदीच्या वेदना संपल्या होत्या. नानांना समजेना आपण जपतो असं म्हणलो ते तिनं ऐकले की नाही, की त्याआधीच गेली. नाना अस्वस्थ झाले. त्यांना काही सुचेना. गोदी, मी तुला आज उत्तर दिलं ग. मी जपतो स्वतःला म्हणून उत्तर दिलं ग तुझ्या प्रश्नाचं. दुर्लक्ष नाही केलं मी. नाना
एकटे सैरभैरपणे बोलले. त्यांना काय करावं समजेना. आपण बोललो ते गोदीनं ऐकले की नाही, की तिनं माझ्याकडून अपेक्षाच ठेवली नाही उत्तराची. कधी नाना अस्वस्थ झाले ते कायमचे. गोदी गेली तेव्हा रडलेच नाही. ती सुटली म्हणून असेल कदाचित. 10व्याला गोदीच्या पिंडाला कावळा शिवला. फार वेळ लागला नाही. नसता शिवला तर नानांना काय करावं ते सुचत नव्हतं. आज सगळे जुने कागद, गोदीचे रिपोर्ट हवेत पसरले आणि नानांना पुन्हा बेचैन व्हायला झालं. नाना दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर दाबत आधार देत उठले. पेपर वाचता वाचता डुलका लागला होता तेव्हा शेजारी गारडून झालेला चहाचा कप बेवारसपणे उभा होता. नानांनी कप उचलला, तरातरा स्वयंपाकघरात गेले. तसाच गार चहा न पिता गरम केला. 50 वर्षात प्रथमच डोळ्यात साचलेल्या धुक्यात आणि चहाचं आदन झालेलं वाफेमध्ये समोरच काहीही दिसेनासं झालं. नंतर बराच वेळ स्वयंपाकघराच्या ओट्यावर दोन्ही हात टेकून नाना हमसाहमशी रडत होते. गोदी गेल्यानंतर पहिल्यांदाच.